नमस्कार. आज आपण करणार आहोत भरपूर प्रोटीनयुक्त असा एक नाश्त्याचा प्रकार. हे आहेत मिश्र डाळींचे आप्पे, ज्याला फर्मेंटेशनची अजिबात गरज नाही आहे. कसे ते आपण बघूया. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी इथे सगळ्या ज्या डाळी आहेत ना त्या पाववाटीच्या प्रमाणात घेतल्या आहेत. जसे की चण्याची डाळ, काबुली चणे, हिरवे मूग, पिवळे मूग म्हणजे मुगाची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ, मसूरची डाळ आणि हे सगळं एक 2 ते 3 पाण्यामध्ये आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. या सगळ्या डाळींमधली एखादी जर कमी किंवा जास्त झाली ना तरी काही हरकत नाही. आता हे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालायचं आहे. पुन्हा त्यामध्ये 4 सुक्या मिरच्या, 1 चमचा धणे, 1 टीस्पून मेथीचे दाणे आणि 1 चमचा जिरं घालून रात्रभर छान भिजवून घ्यायचं आहे. या डाळी आपल्याला साधारण 4 ते 5 तासांसाठी भिजत घालायचे आहेत. मी रात्रीच घातलेल्या भिजत, कारण आपण सकाळी नाश्त्याला बनवते. त्याचं पाणी निथळूया आणि ते वाटताना त्यामध्ये 1 इंच आलं घातलं आहे आणि हे छान सॉफ्ट होण्यासाठी अर्धी वाटी पोहे भिजवून घातले. या पिठामध्ये तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. मी इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर आहे आणि 1 गाजर किसून घेतलं आहे आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं तीही बारीक चिरून घेतलेली आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि ह्याला आपल्याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. मग यामध्ये तुम्हाला सोडा वगैरे घालायची काही गरज नाही. मी इथे आप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं. हे जे ना ते माझं भिड्याचं आप्पेपात्र आहे, त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा घालताना ना थोडंसं तेल घालावं लागतं. पण जर तुम्ही नॉनस्टिकवर करणार असाल तर तेवढेही तेलाची गरज नाही आहे. आता मी याला झाकून साधारण 2 ते 3 मिनटं ठेवलेलं, मंद गॅसवरच ठेवलेलं आणि आता ह्याला आपण परतून घेऊया. सगळे आप्पे परतून झाले की त्याला तेलाने ब्रश करून घेऊया आणि त्याला झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनटं छान वाफ काढून घेऊया. साधारण 3 मिनटं झाली आणि बघा आपले आप्पे मस्त असे तयार झालेले आहेत. दोन्ही साईडने 3-3 मिनटं म्हणजे साधारण 5 ते 6 मिनटामध्ये आपले आप्पे छान तयार होतात. आता मी हे काढून घेतलेत आणि पुन्हा यामध्ये जे आपलं मिश्रण आहे ते घालून घेतलं आहे. पहिली आप्प्याची बॅच केली ना ती प्लेन होती, पण आपण सेकंड बॅच करणार आहोत स्टफिंगवाली. मी इथे मध्ये थोडीशी जागा करून घेतली आणि त्यामध्ये चीज स्लाइस घातलं आहे आणि पुन्हा यावर जे मिश्रण आहे ते घालायचं आहे आणि याला बंद करायचं आहे. चीज स्टफ केलेले आप्पे कुणाला आवडणार नाहीत. लहान मुलांना तर हे आवडतातच, पण मोठ्यांनाही खूप आवडतात. त्यामुळे मी याला मस्त असं वरून कवर करून घेतलं आहे आणि 3 मिनिटांनी पुन्हा आपण याला परतून घेऊया. सगळे आप्पे परतून घेऊया आणि पुन्हा याला एक वाफ देऊन घेऊया. तुम्ही बघताय छान असे आपले गोल गरगरीत टम्म फुगलेले आप्पे तयार झालेत. याला फर्मेंटेशनचीही गरज नाही ना, आपण सोडा घातला आहे, पण असे छान हे आप्पे तयार होतात आणि हे चीजी आप्पे तर अगदी अप्रतिम लागतात. तुम्हाला मी एक फोडूनही दाखवते. आतून अगदी सॉफ्ट आणि ते चीज किती छान मेल्ट झालं आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.